डाएट करणारे सुद्धा बिनधास्त खाऊ शकतील असे आपण पोहे व मखाने, गूळ, तीळ, शेंगदाणे व ड्रायफ्रूट याच्यापासून असे सुंदर हे लाडू आपण बनवलेले आहे. पूर्ण रेसिपी बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे लाडू कशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे. तर चला मंडळी, कमल हेअर किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला मग आता हे लाडू कशा पद्धतीने बनवून घेतलेले मी पुढील रेसिपी मध्ये तुम्हाला दाखवते. पोह्यांचे लाडू बनवण्यासाठीचे जे आपण साहित्य घेतलेले आहे ना, ते मी तुम्हाला आता एक एक दाखवते. एक काचेचा बाउल भरून मी पोहे घेतलेले, वाटीने म्हटले तर 1.5 वाटी पोहे. त्याच बाउलने आपण मखाणे घेतलेले, त्याच्यानंतर बदाम घेतलेले 20-25 बदाम आहे. तसेच काजू घेतलेले, ते पण 20-25 घेतलेले. पंपकिन सीड घेतलेले, इथे तीळ घेतलेली. त्याच्यानंतर एवढ्याच वाटीने शेंगदाणे घेतलेले, आपला बारीक रवा घेतलेला आहे म्हणजे सुजी, आणि खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं सुंठ पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला त्याच्याबरोबर गुळ लागणार आहे. तर इथे गुळ पण घेतला आहे तो 250 ग्राम, आणि साजूक तूप लागणार आहे आपल्याला हे भाजून घेण्यासाठी. चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया. थोडे इथे आता तूप टाकून घेतलेले आपण सर्वात आधी रवा भाजून घेऊ. रवा थोडासा आपल्याला कलर बदलू द्यायचा आहे. मस्त रवा आपला भाजला गेलेला आहे. आता तो काढून घेऊ आपण. आता खोबरं पण आपण भाजून घेऊ. इथे कमीत कमी तुपामध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त तुपाचा पण वापर नाही, आपल्याला फक्त तूप हे रवा भाजतानाच लागणार होतं. बाकी हे आपल्याला तसंच भाजून घ्यायचे वस्तू. खोबरं पण आपण भाजून घेतले व्यवस्थित. तीळ भाजून घे. छान बघा, तीळ तडतड अशी फुटायला लागली. तीळ पण आपली भाजली गेली, ती पण मी काढून घेते. सर्व भाजल्यानंतर आपल्याला एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचे. तसेच आता शेंगदाणे पण टाकून घेतले, ते पण आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे. मस्त आपले शेंगदाणे पण भाजले, ते पण मी आता काढून घेते. आता पंपकिन सीड घेतलेले आहे ना, ते पण आपण भाजून घेऊ. याच्यामध्ये तुम्ही मगजबी पण वापरू शकता. मस्त आपले पंपकिन सीड पण इथे भाजून घेतले. आता ते पण मी काढून घेते. पोहे भाजून घे. पोहे पण भाजून घेतले, ते आता काढून घेते. तसेच आपल्याला आता काजू, बदाम हे पण दोन्ही भाजून घ्यायचे. तर ते पण भाजून घेतले. असं त्याला थोडंसं डाग पडला पाहिजे, म्हणजे समजायचं की भाजले गेले, कारण की सर्व आपण हे बिगर तुपाचं भाजून घेतलेले. आता हे पण आपण काढून घेऊ काजू. आता मखाणे पण तसेच भाजून घ्या. मखाणे पण व्यवस्थित भाजून घेतले. आता चेक करूया, अशा हातावर ते चुरले गेले पाहिजे, तर आपले मखाणे भाजले समजायचे. मखाणे पण काढून घेतले. सर्व साहित्य आपण इथे भाजून घेतलेले. आता सर्व हे गार होऊ देते, त्याच्यानंतर आपल्याला मिक्सर मधून ते दळून घ्यायचं. व्यवस्थित आता गार झाले. आता सर्व हे एकत्र करून घ्यायचं. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी काढून घेते. आता थोडे थोडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दळून घ्यायचे. खूप जाड पण नाही, खूप बारीक पण नाही, असं रव्यासारखं बघा, असं हे दळून घ्यायचं. सर्व असंच मी दळून घेते. सर्व बघा असं मस्त दळून घेतलं. व्यवस्थित असं दळून झालंय आपलं. आता त्याच्यामध्ये आपण जी सुंठ पावडर घेतलेली आहे ना, ती टाकून घेते मी थोडीशी.
विलायची पावडर पण टाकू शकता तुम्ही। आता इथे बघा आपल्याला पोह्याचे लाडू बनवायचे, खूप छान पौष्टिक लाडू बनणार आहे ते आज आपल्या इथे। तर आपल्याला हे न पाक करता हे लाडू बनवून घ्यायचे। आपण तुपाचा पण जास्त वापर केलेला नाहीये, छोटा अर्धा चम्मच भरून आपण रवा भाजण्यापुरतं एवढं हे तूप याच्यात वापरलेलं आहे। बघा आता आपण जो गुळ घेतलेला आहे ना, तो किसणीने असा बारीक किसून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये। छोट्या किसणीने किसायचा म्हणजे छान असा बारीक गुळ हा किसला जाईल। सर्व गुळ याच्यामध्ये असा किसून घेतला बघा। इथे आपल्याला हाताने आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपण साजूक टाकलंय गुळामध्ये, सर्व आपण जे दळून घेतलेलं मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचे हाताने। बघा मस्त असे दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं, कारण की आपण गुळ हा पाकने केलेला किसून घेतलेला आहे। मस्त असे मिक्स झाले बघा सर्व। या पद्धतीने पावसाळ्यात मुलांना लाडू बनवून द्यायचे, पोह्याचे लाडू। तर खूप छान लागतं हे लाडू, चवदार पोहे, मखाना, शेंगदाणे, तीळ, खूप छान जीवनसत्व असतं याच्यामध्ये। मुलांच्या आरोग्यासाठी लहान मोठ्यांना सगळ्यांनाच हे लाडू खायला खूप छान आहे, खायला तितकेच चवदार लागतात। आणि आपण तुपाचा फक्त छोटा 1 चम्मच तूप रवा भाजण्यासाठी वापर केलेला आहे आणि अर्धा चम्मच मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। न पाक ना तूप, बिना पाकाचे व 1 चम्मच तुपापासून आपण हे सुंदर असे टेस्टी पोह्यांपासून लाडू बनवून घेतलेले बघा। खूप छान असे लगेच वळल्या पण जाता, बघितले ना। छोटे मोठे आपल्याला पाहिजे तसे आकाराचे आपण लाडू बनवून घ्यायचे, पोह्याचे लाडू। पोहे तर आपण नेहमीच खातो, बटाटा पोहे, कांदा पोहे। तर पोह्यांपासून असे सुंदर असे लाडू तुम्ही पण बनवून बघा। बघा आता असेच मी सर्व लाडू हे बनवून घेते। मिश्रण हे असंच जरी ठेवलं थोड्या टायमाने जरी लाडू वळवले ना, तरी पण ते छान असे वळले जातात, कारण की ते आपण पाकाचे लाडू नाहीये, हे फक्त आपण गुळ किसून लाडू बनवलेले, म्हणून हे लाडू सहजपणे 1 तासानंतर जरी वळायला घेतले ना, तरी पण ते छानच होतील असेच। असे सर्व लाडू मी इथे आता पटापट हे वळून घेते। पोह्यांपासून आपण छान असे लाडू बनवून घेतलेले आहे। तर बघा आजची आपली पोह्याचे लाडूची रेसिपी ही आपली पूर्ण झालेली। ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा। माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।